नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज मी परशुरामाच्या दर्शनासाठी चाललो आहे आणि मी ऑन द वे, तुम्ही पाहू शकता मुंबई गोवा हायवे जरा बऱ्यापैकी बनवला आहे आणि आता इथून अगदी 10-15 मिनटामध्ये मी मंदिरामध्ये पोहोचणार आहे। मित्रांनो, इकडे पाहू शकता हा मुंबई गोवा महामार्ग आणि हा जो रस्ता जातो तो डायरेक्ट मंदिराशी। तर आपण 15 मिनटामध्ये या रस्त्यानं चालत जाणार तर 15 मिनटात पोहोचणार। चला तर मग परशुरामाचं दर्शन घेऊया। तर मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहे। तुम्ही पाहू शकता सुरुवातीला स्टेअरकेस लागतात, ही अशी पाकाडी लागते आणि त्यानंतर तर आपण खालती जाऊ। तर मंडळी, हे जे समोर जे दिसते ना सफेद कलरचा घुमट, ते आहे भगवान विष्णू परशुरामाचं मंदिर। मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम दत्त मंदिर लागलंय, त्याचं दर्शन आपण घेतलं आणि ह्या काकी आहेत ना, इकडे नारळ वगैरे देतात, म्हणजे ओटी, देवीची ओटी। तर तुम्ही आवर्जून घ्या, म्हणजे आपल्याच माणसांना आपण एक हेल्प करूया। मी सुद्धा घेतलंय, पहा। ओके, थँक्यू। आल्यावर पैसे द्या ना? आत्ता दिले चालतील? एक मिनटं। तर मित्रांनो, आपण एक भगवान परशुरामांसाठी नारळ घेतलेला आहे आणि आत्ता आपण एंट्री करूया मंदिरामध्ये। तर पाहू शकता, हे आहे प्रवेशद्वार आणि आत्ता आपण आतमध्ये जाणार आहोत। तिकडे सर्वप्रथम चप्पल काढूया। आणि मित्रांनो, समोरच ब्रह्मोद्र स्वामींची स्मृती केंद्र आहे। आधी आपण तिकडे जाऊ, दर्शन घेऊया। आणि हे पाहू शकता भगवान परशुरामाची मंदिर, आणि हे पाहू शकता भगवान परशुरामाचं मंदिर ज्याने कोकणची भूमी तयार केली। आणि समोरच पाहू शकता एवढा मोठा छान असा दीपमाळ आणि गणपती बाप्पाचं छोटंसं मंदिर आहे। एवढी मोठी दीपमाळ आहे।
मित्रांनो, दर्शन घेऊन ते झाले. केवढी मोठी दीपमाळ आणि जांभ्या दगडामध्ये तयार केलेली ही दीपमाळ. आणि मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता रेणुका मातेचं मंदिर आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं हे आपलं दर्शन झालेलं आहे. पण काय माहिती आहे का की आपल्याला कॅमेरा अलाव केलेला नाही आतमध्ये, त्यामुळं मी पण एवढी काही शूटिंग वगैरे काढलेली नाही आहे. पण खूप छान पद्धतीने दर्शन झालं. आणि भगवान परशुरामांबद्दल बोलायचं म्हणजे एक थोडीशी माहिती. इसवी सन 570 मध्ये हे मंदिर बांधलं, म्हणजे एवढं जुनं मंदिर आहे. आता हे रिडेव्हलप झालं ते बात वेगळं आहे, पण पुरातन काळचं हे मंदिर आहे. सह्याद्रीच्या विलोभनीय रांगांमध्ये वसलेलं हे एक मंदिर आहे. या पर्वताला पूर्वीचं नाव होतं महेंद्रगिरी पर्वत. भगवान परशुराम या पर्वतावर आलेत. त्यांना स्वतःची जागा तयार करायची होती. त्यांनी दर्याराजाला एक विनंती केली की तुला मागे हटावं लागेल, आणि दर्याराजानं त्यांची विनंती मान्य करून दर्याराजा मागे हटला. मंडळी, भगवान परशुरामांचं जन्मस्थान म्हणजे मध्य प्रदेशात जानापावा हे गाव. परशुरामांचा जन्म हा अक्षय तृतीयेचा, त्यामुळं अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तिथून पुढे 3 दिवस खूप मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होतो. नक्कीच एक ना एक दिवस आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून त्या दिवशी येऊ आणि इथे कशा पद्धतीनं एक मोठा उत्सव साजरा करतात. भगवान परशुरामांचं जन्मदिवस कशा पद्धतीनं साजरा केला जातो मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि इथल्या वारकऱ्यांची एक समज आहे की मार्गशीर्ष एकादशीला प्रत्यक्षात पांडुरंग या मंदिरामध्ये येतात, अशी एक प्रथा आहे. आणि त्यामुळं इथे वारकरी संप्रदायसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भजन कीर्तन हे सर्व खूप मोठ्या प्रमाणात चालतं. आणि महाशिवरात्रीचा उत्सव तर खूप मोठाच असतो, त्याबद्दल काय प्रश्नच नाही. आणि महाशिवरात्र म्हणजे भगवान परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार, आणि त्याच्यामुळं महाशिवरात्र खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. मित्रांनो, या परशुरामाच्या या मंदिराच्या नावावरून या गावाला लोटे परशुराम असं नाव पडलं. तर मंडळी, ते महाप्रसादसुद्धा आहे. चला आपण बघू आणि महाप्रसादाचा आस्वाद घेऊ. तर मंडळी, या ठिकाणी आहे ना भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपण आधी हात धुवूया आणि मग जाऊ. तर मंडळी, छान अशी खिचडी होती, खिचडी भात, आणि मला वाटतं प्रसादाचा शिरा आणि लोणचं. पोटभर जेवलो. खूप छान असा प्रसाद मिळाला. आणि वेळ आली आहे आता व्हिडिओ एंड करण्याची. तर ओव्हरऑल खूप छान मजा आली, खूप छान पद्धतीनं दर्शन मिळालं. खूप वेळ मी मंदिरामध्ये बसलोसुद्धा होतो आणि
खूप छान. आता परतीचा प्रवास. मी आता इथून चिपळूणमध्ये जाणार. तर हा होता आजचा ब्लॉग. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल. भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.